स्वराज्याची पहिली महाराणी सईबाई. प्रस्तावना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आणि देदीप्यमान आयुष्यात अनेक व्यक्तींचा मोलाचा वाटा होता. त्यापैकीच एक म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या महाराणी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई. स्वराज्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ साहेबांच्या त्या आदर्श सून आणि शिवरायांच्या खऱ्या अर्थाने सखी होत्या. कौटुंबिक वारसा. सईबाईंचा जन्म फलटणच्या प्रसिद्ध निंबाळकर घराण्यात झाला. त्यांचे वडील मुधोजीराव नाईक निंबाळकर हे फलटणचे अधिपती होते. एका उंद्या आणि पराक्रमी घराण्यात जन्मल्यामुळे राजकारण, मुत्सद्देगिरी आणि संस्कारांचे बारकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले होते. 16 मे 1640 रोजी पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांशी त्यांचा विवाह झाला आणि त्या पुण्याच्या सून म्हणून महाराष्ट्रात आल्या. स्वभाव आणि व्यक्तिमत्व. सईबाई या अत्यंत शांत, संयमी आणि बुद्धिमान होत्या. शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याच्या कामात व्यस्त असत किंवा मोहिमेवर असत तेव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या सईबाई अत्यंत समर्थपणे पेलत. असे म्हटले जाते की महाराजांचा स्वभाव थोडा उग्र होता, पण सईबाई आपल्या शांत स्वभावाने त्यांना समजून घेत आणि योग्य सल्ला देत. जिजाऊ मासाहेबांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. स्वराज्याच्या सुरुवातीच्या संघर्षात त्यांनी महाराजांना मानसिक आधार दिला. मातृत्वाचे ऋण. महाराणी सईबाईंना सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई या 3 कन्या आणि संभाजीराजे हे पुत्ररत्न प्राप्त झाले. स्वराज्याच्या पुढच्या वारसाला म्हणजेच शंभूराजांना त्यांनी संस्कारांचे बाळ करू दिले. दुर्दैवाने संभाजी महाराज अवघ्या 2 वर्षांचे असतानाच सईबाईंची साथ सुटली, परंतु त्यांनी लावलेली संस्कारांची शिदोरी शंभूराजांच्या आयुष्यात कायम सोबत राहिली. अखेरचा प्रवास. स्वराज्याचा विस्तार होत असताना आणि अफजलखानाच्या संकटाशी 2 हात करण्याची तयारी सुरू असतानाच सईबाईंची प्रकृती खालावली. प्रदीर्घ आजारपणामुळे 5 सप्टेंबर 1659 रोजी राजगड किल्ल्यावर या माऊलीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणि स्वराज्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. आजही राजगडाच्या पायथ्याला त्यांची समाधी त्यांच्या त्यागाची आणि प्रेमाची साक्ष देत उभी आहे. निष्कर्ष. महाराणी सईबाई या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या एका महान योद्ध्याची सावली होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याग आणि समर्पणात व्यतीत केले. एक आदर्श पत्नी, आदर्श सून आणि आदर्श माता कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराणी सईबाई.